पुढील कार्यक्रम प्रसारित करणारे आहेत जॉयस्मेर मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार. एक सांगू का की वन साइज फिट्स ऑल ही मानसिकता खरं तर हे कोणी करू शकतं आणि जर मी हे करू शकते तर तुम्हीही करू शकता. माझ्या आयुष्यात संघर्ष आहेत आणि आपल्या सर्वांचेच संघर्ष असतात. पण मला नाही वाटत की मी त्या संघर्षाला इतकं महत्त्व दिलं, कारण माझी दृष्टी परमेश्वरावर होती. आणि मी म्हटलं, प्रभू, हे कसं करावं मला माहीत नाही, माझ्याकडे उत्तर नाही. आपला स्वाभाविक स्वभाव म्हणजे तर मी सुधारण्याचा प्रयत्न केला, बरेच कष्ट, पैसा खर्च केला, ते सुधारण्याचा प्रयत्न केला. मी म्हणाले, देवा, मी काय करावं तुला ठाऊक आहे, तूच हे जोड. आणि मी काय करू, मला तुझी गरज आहे. आणि तेच मी त्याच्यावर विश्वास ठेवला. तो म्हणाला, तू स्वस्थ बस, माझ्यासाठी ठाम उभा राहा, माझी बाजू घे आणि आभारी होऊन राहा, आनंदात राहा, आणि मी बाकीची सगळी काळजी घेईन. मी त्याच हिमतीने जगले आणि मला त्यातूनच शक्ती मिळाली. तुम्ही नवीन कपडे खरेदी करायला जाता तेव्हा काय होतं? तुम्ही जर माझ्यासारखे असाल तर तुम्ही सगळे बघाल, भरपूर बघाल, भरपूरच बघाल. तुम्ही काही घालूनही पाहाल. तुम्हाला काही गोष्टी फारच आवडतील, तुम्ही घालून पाहाल आणि वाटेल मला हे बिलकुल नाही आवडलं. आणि मग काही गोष्टी तुम्हाला फारशा आवडत नाहीत, पण कोणीतरी तुम्हाला त्या घालून पाहण्यास भाग पाडतं आणि तुम्हाला वाटतं की खरं तरी बरं दिसतंय, मला वाटलं नव्हतं चांगलं दिसेल, पण चांगलं दिसतंय, चांगलंच दिसतंय की. मला अनेकदा असा अनुभव आला जेव्हा मी माझ्या काही मित्रमैत्रिणींसोबत खरेदीला गेले, ज्यांची काही ठाम मतं होती की ते अमुक एक प्रकारचे कपडे घालणारच नाहीत. आणि मग मी त्यांचे विचार बदलण्याचा फार प्रयत्न करत होते, कारण असे बरेच कपडे होते जे त्यांच्यावर चांगले दिसले असते. आणि तुम्ही जर दुसऱ्यांना काही घालून पाहण्यास भाग पाडाल तर ते म्हणतील की हो खरंच हे इतकं काही वाईट नाहीये. तर असं समजा की आपण खरेदी करतोय आणि याचा संबंध आपण परमेश्वराच्या इच्छेसोबत जोडणार आहोत. आता तुम्हाला माहितीये का की काही गोष्टी समजायला वेळ लागत नाही. जसं तुम्हाला काय वाटतं, नाही 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 ती मी नव्हेच, नकोच, ठीक आहे. मग हे कसं आहे बरं? तुम्हाला नाही वाटत मी यात बरी दिसेन? मला कळत नाही, मी हे घालून पाहीन असं त्यांना वाटलंच कसं? ठीक आहे, आता दुसरं बघू. उफ, माझा नवरा हे बघून काय म्हणेल माहितीये? नाही 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 घालायचं, हे आरपार दिसतंय सगळं. बापरे, डेव सोबत तयार होताना तर माझा पिट्टाच पडत असतो आणि बहुधा मी हे घालून पाहते नाही का, मग सगळ्यांचं मत घेते. अरे बापरे, अडकलं हे. बघूया. इतकं नाही चांगलं दिसत, मला नाही वाटत. तुम्ही काही गोष्टींचा प्रयत्न करणारच नाही तर तुम्हाला परमेश्वराची इच्छा कळणारच नाही. काय सोयीस्कर आहे तुम्हाला शोधावंच लागेल. मी चर्चच्या बालवाडीत काम करायचा प्रयत्न केला, ते नाही जमलं मला. विश्वास ठेवा, खरंच मला समजलं, मुलांनाही समजलं, ते नाही जमलं मला. मी रस्त्यांवर साक्ष देण्याचाही प्रयत्न केला, कारण त्या काही मी ज्या चर्चला जात असे त्यात भरपूर प्रमाणात सुवार्तापत्रकं वाटून रस्त्यावर साक्ष देण्यात येत असे. आणि एक सांगू का, मला ते जमलं, पण ती मी नव्हते. करत होते, पण मला त्यातून आनंद मिळत नव्हता. ते करायला मला कष्ट पडत होते. पण एक सांगू का, मी अशी व्यक्ती होते की मी गटाचं आयोजन करू शकत होते, मी लोकांना प्रेरित करू शकत होते, कारण माझ्यात नेतृत्वाची क्षमता होती. आणि मला असं वाटलं, जर आम्ही ती पत्रकं वाटणार आहोत तर मी स्वतः वाटणार नाही, मी बायकांना एकत्रित करून हजारो पत्रकं त्यांच्याद्वारे वाटीन. म्हणून मग मी एक उन्हाळ्यात असा एक गट जमा केला. आणि काहींना आठवत असेल, हो ना रोज, मग आम्ही फेंटनला गेलो आणि सापडेल त्या गाडीत सुवार्तेची पत्रकं ठेवली अक्षरशः सगळीकडे. आणि मी आणि या बायकांच्या गटाने त्या उन्हाळ्यात 10,000 सुवार्तेची पत्रकं वाटली.
आणि बघा, आणि आणि आता मी खुश होते, कारण मी माझ्या इच्छेनुसार करत होते आणि मला चर्चच्या पदाधिकाऱ्यांकडून बोलावणं आलं आणि त्यांच्या परवानगीशिवाय मी ते केलं, म्हणून मला चांगलाच ओरडा बसला. आणि बघा, कित्येकदा जेव्हा तुम्ही तुमच्या इच्छेनुसार वागता आणि सैतान तुमच्या विरोधात कुणाला तरी उभा करतो, पण जोपर्यंत मी त्यांचा तो कार्यक्रम त्यांच्या परवानगीने दर शनिवारी राबवत होते, जरी मला ते आवडत नसलं तरी, मला जमत नसलं तरी, मला कौतुकाची थाप मिळत होती तेव्हा. पण जेव्हा मी बाहेर पडले, माझ्या मतानुसार केलं, फलद्रूप झाले, मी दर शनिवारी 10,000 पत्रकं वाटत नव्हते, पण जेव्हा मी परमेश्वराच्या इच्छेनुसार करू लागले, मी अडचणीत फसले. जेव्हा मी परमेश्वराच्या इच्छेनुसार करू लागले, मी अडचणीत फसले. कुणाला कळतंय? कोणी माझं ऐकतंय का इथे? तर तुम्ही प्रयत्न चालू ठेवायलाच हवेत. एक सांगू, टीव्हीवर येण्याआधीही मी टीव्हीवर येण्याचा प्रयत्न केलाच होता. काय वाटतं तुम्हाला? मला नाही वाटत. आता हा कसा दिसेल बरं? आता विश्वास ठेवा अगर नको, मी लाल सूट घालून त्याच्यावर अनेक गोष्टी लटकवायचे आणि मला वाटायचं ते छान दिसतं. मी माझा हात उचलायचे आणि कपाळावर हे असे सगळे केस असायचे. आणि बघा, सांगण्याचा मुद्दा असा की काही गोष्टी या काही काळासाठी या ठीक असतात. आता हे लक्षात घ्या की तुम्ही तुमच्या जीवनात अशा काही गोष्टी करत असाल ज्या या काळासाठी प्रभूची इच्छा असतील. त्या गोष्टी त्या काळातच बऱ्या वाटतात, पण 10-20 वर्षांनंतर त्या बऱ्या वाटणार नाहीत. आणि काही गोष्टी तुम्हाला वयाच्या 20व्या वर्षी चांगल्या दिसतात. मी कुठे जाते तुम्हाला कळतंय ना? त्या 50शीला पोहोचल्यानंतर तुम्हाला होणार नाहीत. आमेन. प्रयत्न करायला घाबरू नका. आणि मग अशाही काही गोष्टी अशा असतात की लोक तुम्हाला सांगतात की हे कोणीही करू शकतं. त्यालाच म्हणतात वन साईज फिट्स ऑल. आता खरं सांगायचं तर मी हे घालू शकेन, पण मी तसं केलं ना तर माझे केस विस्कटतील आणि तुम्ही मला ओळखता, मला नाही आवडत हे अजिबात. पण मग असे काही लोक असतात, म्हणजे देवाच्या इच्छेचे, की जे वन साईज फिट्स ऑल समजुतीचे असतात. आणि पण बघा, हे कुणी करू शकतं आणि जर मी करते तर तुम्हीही करायला हवं. मला नाही वाटत मला हे होईल. जिंजरला झालं, ती माझ्यापेक्षा जरा बरी आहे, मी तुम्हाला सांगते. बघा, दुसरं कुणी एखादी गोष्ट करताय म्हणजे तुम्ही ती करायलाच हवी असं नाही. केवळ ते इतर कुणाला तरी शोभतंय, कारण वन साईज फिट्स ऑल म्हणजे ते मलाही शोभेल असं नसतं. प्रत्येक पालकाच्या पत्नीने महिला गटाचं नेतृत्व करावं, वाद्य वाजवावं असं नक्कीच नाही. चला आता, हालेलुया. खरं तर प्रत्येक पालकाच्या पत्नीने इच्छा नसेल तर चर्चमध्ये कार्य करायला पाहिजे असंही नाहीच. बघा, मला हे व्यवस्थित लावताही येत नाही, तुम्ही हसताय आपले. तर बघा, हे जर आता मी मागे लावलं नाही ना, तुम्ही हसतच राहाल बहुतेक. राहू दे असंच खाली इथे. आता बघा, परमेश्वराने मला टीव्हीवर आणण्याआधी मी टीव्हीवर येण्याचा प्रयत्न केला होता. आणि मी माझे काही कर्मचारी घेतले आणि त्याच शहरात एक केबल स्टुडिओ भाड्याने घेतला आणि ठरवलं की मी एक टॉक शो करीन आणि त्यांची मुलाखत घेईन. माझ्यासाठी काम करणाऱ्या 5 बायका मी निवडल्या, त्यांच्या खुर्च्या मांडल्या, माझा टेबल मांडला आणि काही भाड्याचे कॅमेरे होते आणि आम्ही एका केबल स्टेशनमध्ये होतो. पण अडचण अशी होती की मी मुलाखत घेताना प्रश्न विचारत असे, पण त्यांना उत्तरच देऊ देत नव्हते. मीच त्या प्रश्नांचं उत्तर द्यायचं. तर आम्ही तिथे तासभर बसून असायचो, पण कुणाला काही बोलताच येत नव्हतं, कारण कुणाला काही बोलता यावं इतका वेळ मी माझं तोंड बंद ठेवत नव्हते. आणि ती समस्या अजूनही आहे. पत्र येतात ज्यात लिहिलेलं असतं जर जॉयसकडे पाहुणे येणार असतील तर त्यांनाही बोलण्याची संधी मिळायला हवी असं आम्हाला वाटतं. तर मला पुन्हा एकदा शिकवण्याचा प्रयत्न केला जातो. एक सांगू, मी अनेक गोष्टींचा प्रयत्न केला. रस्त्यावर साक्ष दिली, नर्सरीमध्ये काम करण्याचा प्रयत्न केला, तुम्ही म्हणाल त्याचा प्रयत्न केला, आणि शेवटी मी शिकवण्याचा प्रयत्न केला. आणि सरते शेवटी मला कळलं मी शिकवायला हवं. उप्स, त्याचा फायदा झाला.
आणि मग मी पुस्तक लिहिण्याचा प्रयत्न केला. वाव, मला तेही जमलं. हालेलुया. आणि मग देवाने योग्य वेळी मला टीव्हीवर आणलं, त्याचा फायदा झाला आणि आता आम्ही 80 भाषेत जगभर दिसतो. वेगवेगळ्या भाषेत मी बोलत असते आणि तो देवच आहे नक्कीच. शेवटी मला जे जमतं ते मला करता येऊ लागलं. माझा आवडता कोट. मला हे फार आवडतं. तो चुरगळत नाही, तो छान दिसतो, त्यामुळे माझी प्रशंसा होते. आणि जेव्हा तुम्ही स्वतःसाठी योग्य ते करता, तुम्हाला ते माहीत असतं, तुम्हालाही माहीत असतं आणि इतरांना सुद्धा माहीत असतं. काहींना हेवा वाटत असेल, पण त्यांना ते माहीत असतं. आमेन. चला परमेश्वराची स्तुती करा. असो, मला तो व्यवस्थित टांगताही येत नाही. चांगली गोष्ट म्हणजे तो चुरगळत नाही. आता परमेश्वराची इच्छा जर तुम्हाला ओळखायची असेल तर तुम्ही काही प्रयत्न करायला हवेत. तुम्ही तुमच्या त्या छोट्याशा कंटाळवाण्या नावेत बसून राहू शकता किंवा उठून पाण्यावर चालण्याचा प्रयत्न करा. प्रयत्न करणारेच चुका करतात आणि प्रयत्न करणाऱ्या लोकांचाच न्याय आणि निंदा होते आणि प्रयत्न करणारे लोकच गोष्टी करतात. आणि तुम्ही प्रयत्नच केला नाही तर तुम्ही काय करू शकता हे तुम्हाला कळणारच नाही. पाऊल उचलून तुम्ही शोध घ्यायला हवा. पेत्राने पाण्यावर चालण्याचा प्रयत्न केला आणि ओळखा, त्याला ते जमलं. न बोलवता एस्तेरने राजाकडे जाण्याचा प्रयत्न केला आणि ओळखा बघू, त्याने तिचा स्वीकार केला. पण त्याच्या समोर जाण्याआधी तिची प्रवृत्ती काय होता माहिती? माझा नाश झाला तर. एक सांगू का, आपण थोडी धीट प्रवृत्ती ठेवायला हवी. आपण म्हणायला हवं, मी सुरक्षित राहून कंटाळवाणं आयुष्य जगणार नाही. मी एक संधी साधण्याचा प्रयत्न करीन, मी धोका पत्करीन आणि परमेश्वर माझ्याद्वारे काय करेल हे शोधण्याचा प्रयत्न करीन. परमेश्वर माझ्यासाठी काय करेल हे मी पाहीन. आता प्रेषितांच्या कृत्याच्या 16व्या अध्यायात मला ही वचनं फार आवडतात. आपण ते पाहणार नाही, पण त्यात असं म्हटलंय की पौल व सील संदेश देत शहरोशहर फिरत असे. यात 5 वचनं खरोखर छान आहेत आणि त्यात म्हटलंय की शहरोशहर जाण्याचा प्रयत्न करत, पण येशू त्यांना परवानगी देत नसे. मग त्यांनी अमुक शहरात जाण्याचा प्रयत्न केला, मग त्यांनी तमुक शहरात जाण्याचा प्रयत्न केला आणि पवित्र आत्मा त्यांना परवानगी देत नव्हता. मग ते अमुक शहरात गेले, तमुक शहरात गेले. यातली एक गोष्ट जी मला आवडते ती त्यांना ठाऊक होतं की त्यांना संदेश देण्याचं पाचारण आहे, म्हणून ते बाहेर पडून काय फायद्याचं ठरू पाहतंय हे पाहत होते. आणि तुम्हाला एक सांगू, पौल एक महान प्रेषित होता, पण तो देवाचं व्यवस्थित ऐकत नसे. आणि कधी कधी देवाचं ऐकण्याचा एकच मार्ग म्हणजे बाहेर पडून देवाचा हात कशात आहे आणि कशात नाही हे पाहणं. तुम्ही ऐकताय ना? बघा, कधी कधी देवाचा ऐकण्याचा एकमेव मार्ग म्हणजे, काही लोक म्हणतात की पण मला देवाकडून ऐकायचंय, पण तुम्ही उगाच असं करून देवाकडून ऐकायला शिकणार नाही. बोल देवा, हा देव आहे, हा देव नाहीये, हा देव आहे, हा नाही. आणि बहुधा तुम्ही असे चालायला लागले, त्याचा काही उपयोग नाही. कधी कधी काही गोष्टी तुमच्यासाठी फार मोठ्या असतात. सध्याच्या घडीला काही गोष्टी फारच अति असू शकतात आणि तुम्ही त्यासाठी तयार नसाल. तुमच्यात आत्मविश्वास नसेल, तुम्हाला भीती वाटते, तुम्ही ते उत्तम पद्धतीने करत असाल असं तुम्हाला वाटत नसेल. त्यावर भर देत राहू नका आणि तुमच्या सोयीचं शोधा. आणि मी सांगते की जसजसं वय वाढतं तुम्हाला अधिक आरामदायक अशा गोष्टी हव्या असतात. नक्कीच हव्या असतात तुम्हाला अशा. आमेन. मी तुम्हाला सांगते, ते कितीही आरामदायक आणि छान असलं तरीही मी ते घालायचेच. तुम्ही ऐकताय ना माझं? बघा काय होतं की कित्येक जणींना वाटतं की प्लॅटफॉर्म्स घालण्याने छान दिसतं आणि त्यात अशा करतीलही, पण ते त्यांच्यासाठी योग्य नसू शकेल. त्यांनी त्या अस्वस्थ होतील, सतत तणावात राहतील आणि त्यात त्यांना फारसं जमणारही नाही. केवळ काहीतरी छान दिसतं म्हणजे ते तुमच्यासाठी योग्य असं होत नाही. केवळ चांगलं दिसतं म्हणून मी आता काही घालत नाही, तर ते आरामदायक असायला हवं. ते कमरेभोवती जास्त घट्ट असायला नको. त्याने मला खाज येता कामा नये, ते मला टोचता कामा नये, मला इथे वरती त्रास होता कामा नये. वर्षानुवर्ष 4 इंची हिल्स घालून मी माझ्या पायाचे खूप वाईट पद्धतीने हाल केलेत आणि आता बघा मी चक्क आजीचे बूट आणले आणि कुणाला काय वाटते याची मला पर्वा नाहीये. नक्कीच नाही, खरंच नाहीये मला पर्वा. आमेन. बघा, आज मी माझ्या वेस्ट बँडसाठी इलॅस्टिक आणलं आणि बरं वाटतंय मला खूप.
मस्तपैकी लॉंग टॉप घातलाय म्हणजे त्याच्या आत काय ते कुणाला कळायलाच नको. बघा, तुम्ही काहीतरी करण्याचा प्रयत्न करत असता आणि ते बहुधा थोडं कमी पडत असेल. बघू बरं, मी रॅकवर लटकलेलं पाहिलं होतं ते. म्हणजे तुमच्यापैकी काही जण स्वतःसाठी फार कमी कमी गोष्टी करतात आणि तुम्ही करताय त्यापेक्षा अधिक कौशल्य तुमच्यात असतं. चला आता, मी म्हटलं तुम्ही करत आहात त्यापेक्षा अधिक कौशल्य तुमच्यात असतं आणि तुम्ही बाहेर पडून परमेश्वराच्या इच्छेनुसार अधिक महान गोष्टी करायला हव्यात. अशा गोष्टी करू नका, अधिक मोठ्या गोष्टी घालू नका, अधिक छोट्या गोष्टी घालू नका, आरामदायक नसलेल्या गोष्टी घालू नका. तुमच्यासाठी योग्य असलेलंच शोधण्याचा प्रयत्न करा आणि परमेश्वरासोबत ते घ्या. चला, देवाची स्तुती करा. माझ्याकडे आणखी एक गोष्ट होती जी मी खात्रीपूर्वक सांगू शकते, ती माझ्यावर चांगली दिसली नसती. तुम्हाला काय वाटतं सांगा मला. म्हणूनच बाहेर पडून शोधा आणि बघा परमेश्वराकडे तुमच्यासाठी काय आहे हे शोधण्याची सुरुवात किती जण हिमतीने करणार आहेत आज. आता मला हे मनोरंजक वाटलं. चला आपण पहिला इतिहास 28वा अध्याय बघू. मला वाटतं की आपण सगळेजण परमेश्वराच्या इच्छेच्या मधोमध असायला हवं. आणि लक्षात ठेवा, कधी कधी हे हंगामी असू शकतं. आज आम्ही वाटेत काही इमारती पार केल्या जिथे मी वयाच्या 20शीत असताना एक क्लार्क किंवा एक बुककीपर म्हणून काम करायचे. आणि खरं तर पहिल्यांदाच म्हणजे त्यावेळी प्रथमच मला वाटतं दुसऱ्यांदा मी डेव्हला पाहिलं आणि तोही जवळपासच काम करत असे आणि मला कामावरून घरी जायचं होतं म्हणून मी माझ्या कामावरच्या एकाला विचारलं की तो मला घरी सोडेल का. त्याने डेव्हला मला सोडायला सांगितलं. डेव्हने मला आधीच आईच्या घराजवळ पाहिलं होतं, त्यामुळे त्याने सोडायला होकार दिला. हे सगळं इथेच जवळपास झालं. आणि बघा, त्यावेळी माझ्या जीवनात मी एक पेरोल क्लर्क असणं किंवा एक बुककीपर असणंच योग्य होतं, पण ते माझ्यासाठी आत्ता योग्य नाहीये. आणि म्हणूनच जसे आयुष्यात मोसम बदलतात तसं बदलायला तुम्हीही घाबरू नका. तुम्हाला माहितीये, मी लोकांना आमच्या सेवा कार्यातल्या अनेक बदलावांविषयी सांगते आणि बहुधा अजूनही बदल होतील. पण कधी कधी माझ्या मनात विचार येतात, पण तू हे सगळं जाऊ देशील का. तुला याबद्दल काय वाटतं आणि तुम्हाला यावेळी माझी प्रवृत्ती कशी आहे ते सांगू तुम्हाला. माझा विवाह इतर कुणाशी झाला नाही, केवळ येशू आणि डेव्हशी. असं काही नाही की अमुक एक गोष्ट मी वर्षानुवर्ष करत आले म्हणजे ती मी अजूनही करतच राहायला हवी कारण ती मी खूप वर्ष करतेय म्हणून. ती सध्या जर अयोग्य असेल तर ती मी आता करणार नाही. कारण मला ही पृथ्वी सोडण्याआधी माझ्या जीवनात परमेश्वराच्या इच्छेची पूर्णता हवी आहे. आणि म्हणूनच जेव्हा तुम्हाला काही नवं हाती घ्यायचं असेल तुम्हाला जुनं सोडून द्यावं लागतं. आणि बहुतेकदा जुन्या गोष्टी सोडून देणं अतिशय कठीण असतं. म्हणजे तुम्ही अशा गोष्टी करत असता ज्याचा कंटाळा परमेश्वराला केव्हाचाच आला असेल. समजा घोडा 10 वर्षांपूर्वीच मेला असेल तर नियमानुसार त्याला वर खाली चढवण्याचा उतरवायचा प्रयत्न करणं व्यर्थ आहे, नाही का. किती जण सांगू शकतील की परमेश्वराचा अभिषेक एखाद्या गोष्टीवर नसतो तेव्हा काय असतं. ओके, त्यात परमेश्वर नाही, तुम्हाला त्यात सहभागी व्हायचं नसतं. एक सांगू, दावीद परमेश्वरासाठी मंदिर बांधू इच्छित होता आणि त्याला परमेश्वराकरता विश्राम भवन बांधायचं होतं. त्याला खात्री होती की त्याने हे करायलाच हवं आणि म्हणून त्याने सगळ्या प्रकारचा पैसा आणि दान गोळा करायला सुरुवात केली. आणि मग परमेश्वर म्हणाला की नाही, मला नाही वाटत तू हे करावंस. परमेश्वर म्हणाला की नाहीच, नाही रे, मला नाही वाटत तू हे करावंस. पण आता बघा, मला हे उत्तम आहे असं वाटतं. मग दावीद राजा उभा राहून माझे बांधव व माझे प्रजाजन हो, माझे म्हणणे ऐका. परमेश्वराच्या कराराच्या कोशासाठी आणि आपल्या देवाच्या पादासनासाठी एक विश्राम भवन बांधावे असा माझा मानस असून ते बांधण्याची तयारी मी केली होती. त्याला ते योग्य वाटलं होतं, त्याने तसा प्रयत्नही केला. परंतु देवाने मला म्हटले, माझ्या नामाप्रित्यर्थ तुला मंदिर बांधायचे नाही, कारण तू युद्धप्रिय असून रक्तपात केला आहे. आता त्या क्षणी मी बहुधा असा विचार केला असता, मला वाटतं मला पुन्हा कधीही काही करता येणार नाही कारण मी एक वाईट मनुष्य आहे. परंतु इस्रायलाचा देव परमेश्वर याने माझ्या वडिलांच्या सर्व घराण्यातून मलाच निवडले आहे. मी इस्रायलावर
कायमचा राजा व्हावे म्हणून मग तो पुढे इतर काही गोष्टी म्हणतो. पण हे महत्वाचं आहे, देवाने म्हटले तू माझ्यासाठी घर बांधू शकत नाही, तू ते करू शकत नाहीस, पण तू राजा बनू शकतोस. तर असं नव्हतं की तो काहीच करू शकत नव्हता. तो केवळ परमेश्वराच्या कारणास्तव होतं ते, कारण त्याच्या हाती रक्त होतं आणि त्यामुळे तो राजा होऊ शकत नव्हता असं नाही, पण तो ते विश्रामस्थान बांधू शकत नव्हता. आणि म्हणजेच जर परमेश्वर तुम्हाला सांगतो की तुम्ही अमुक करू शकत नाही, याचा अर्थ असा नाही की ते तुम्ही करू शकत नाही. आणि मला वाटतं राजा होणं त्याहूनही मोठी गोष्ट आहे. मी त्या जागी असते तर मला वाटलं असतं, बापरे, मला जर घर बांधता येत नाही तर मी राजा कसं काय बनीन. म्हणूनच आपण केवळ परमेश्वराच्या नेतृत्वाचं पालन करावं. आमेन. मी आमच्या पालकाची सेक्रेटरी होण्याचाही प्रयत्न केला, पण त्याचा उपयोग झाला नाही. खरं तर ते इथे आहेत, पास्टर शेल्टर. मी अनेक वर्ष त्यांच्या चर्चचा भाग होते आणि मी त्यांच्या सेक्रेटरी होण्याचा प्रयत्न केला आणि दिवस संपता संपता माझं काम सुटलं. पण जसं मी म्हटलं की मी शेवटी शिकवायला सुरुवात केली आणि त्याचा फायदा झाला. आणि बघा, आपण इकडे आहोत. आणखी एका गोष्टीविषयी मी तुमच्याशी बोलू इच्छिते, ती ही की सोडून न देणं आणि हार न मानण्याची हिंमत बाळगणं. आणि मला वाटतं देवाने मला एक उत्तम उदाहरण दिलं. एक सांगू, आपण जेव्हा एखादं कोडं विकत घेतो, तुमच्यापैकी किती जणांनी कोडं सोडवलंय? साधारण सगळ्यांनीच. तुमच्यापैकी किती जणांनी केवळ या कारणास्तव हार मानली की तुम्हाला तो एक तुकडा सापडतच नव्हता जो तुम्ही लावायला विसरला होतात? आठवतंय का? असो. तर तुम्ही ते कोडं यासाठी विकत घेता की त्यावर एक सुंदर चित्र असतं आणि ते जोडण्यासाठी काय करावं लागेल याची कल्पना तुम्हाला नसते. आणि चला आता, जेव्हा मी माझी पहिली शिकवण ऐकली, त्या काही कॅसेट्स होत्या आणि मला मनापासून वाटलं की तू जगभर फिरून सुवार्थाची शिकवण दे, जगभराच्या जीवनात परिवर्तन आण. आणि मला वाटलं की हेच ते सुंदर चित्र. वा. आणि मग जेव्हा तुम्ही ते घरी घेऊन येता, अरे बाप रे, हे काय केलंय मी सगळं. तुमच्या त्या स्वप्नाचे इतके तुकडे असतात प्रियांनो. काय ऐकतंय का कुणी माझं? बघा, आता तुम्ही मला पाहताय आणि टाळ्या वाजवताय, माझं कौतुक करताय. वा 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 वा. तुम्ही तेव्हा कुठे होतात जेव्हा मी एका हॉलमध्ये शिकवण देत होते आणि जेमतेम 2-3 माणसं समोर होती आणि कुणालाही माझं काही ऐकण्यात इंटरेस्ट नव्हता आणि तरीही मी शिकवण दिली. आणि बघा, तुम्हाला या कोड्याचा अर्थ लागतोय का तुम्हाला? आणि बघा, इथे भरपूर आकाश आणि गवत आहे. मला तुमचं माहित नाही, पण मी माझ्या आयुष्यात भरपूर आकाश एकत्र करण्याचा प्रयत्न केला जो मी सहज काढून टाकला असता. मी काय बोलते किती जणांना कळतंय सांगा? याचा अर्थ तुम्ही तीच गोष्ट वारंवार 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 करत राहता आणि तुम्ही हार मानू इच्छित नाही, कारण तुमच्याकडे तेच असतं. तुम्हाला वाटतं आता हे आणखी एकदा करावं लागलं तरी माझे केस मी मुळापासून उपटून काढीन आता. कुणाला कळतंय काय? लिसा, समजलं ना तुला? हे कळलं ना? हे सगळं तुला कुठेतरी माझं हे कोडं वापरावं लागेल. तू हे घेणारच नाही ना? तिकडे कुणाला तरी हवं असेल हे बहुतेक कोडं. हो ना? असेल ना? तू निकला सांगितलं होतंस ना माझ्यासाठी कोडं आण. मी तुम्हाला सांगते, मी काही स्वतःसाठी ठेवू शकत नाही, हे योग्य नाही. आपण सर्वप्रथम 4 कोपऱ्यांपासून लावायला सुरुवात करतो. ते सोपं असतं. आपण बाह्य रेषा एकत्र करतो. काही जण त्या जागी आहेत, तुम्ही ते कोडं थोडं जोडलंय, पण काहीतरी कमी आहे आणि तुम्हाला निश्चितच वाटतं की तो उत्पादक तो तुकडा ठेवायला विसरलाय. तो नक्कीच तो तुकडा टाकायला विसरलाय. नाहीतर हे कोडं पूर्णच होऊ शकत नाही त्याच्याशिवाय. चला, बहुधा परमेश्वरच तो तुकडा टाकायला विसरला असेल. पण एक सांगू, बहुधा तुम्हाला जे बनायला आवडत नाही तोच तो तुकडा असावा आणि बहुधा तो न दिसणारा तुकडा हा तुम्हाला कुणाकडून तरी लागणारी मदत असेल. दोघांनाच कळलंय बहुतेक.
बहुधा हे कोडं मला स्वतःलाच जोडायचं असेल, म्हणजे ते झाल्यावर मला म्हणता येईल की हे बघा मी काय केलं, वा मला जमलं. पण परमेश्वर बहुधा म्हणत असेल, तू माझ्याशिवाय हे करूच शकणार नाहीस. तुला मला सहभागी करायला सुरुवात करायला हवी, माझा गौरव करायला. स्वतः करण्याचा प्रयत्न थांबव. बघ, तू स्वतःला बदलू शकत नाहीस. तू स्वतःला बदलू शकत नाहीस. देवाला त्यात घेऊन त्याला ते करू द्या. तुमचं लग्न झालं, त्या व्यक्तीला तुम्ही बदलू शकत नाही. ते तुमचं स्वप्न असू शकेल, ते तुमचं स्वप्न असू शकेल, पण एक सांगू, ते केवळ परमेश्वरच करू शकतो. आमेन. चला आता, आपलं स्वप्न, दृष्टी, आशा, योजना, प्रार्थना असतातच. बहुधा तुमचे स्वप्न जगभर सेवा कार्य नसेलही, बहुधा असेलही, बहुधा ते केवळ घराची स्वच्छता, कर्जमुक्ती असेल, माहित नाही. कुणास ठाऊक तुमची इच्छा असेल की तुमच्या पतीने दाढी करावी किंवा वजन कमी करावं. मला नाही माहित तुमच्यासाठी काय आहे, पण स्वप्नांची पूर्ती ही बऱ्याच कष्टांनी आणि वेदनापूर्ण मेहनतीने होते. तुम्ही प्रार्थना करता, वाट पाहता, प्रार्थना करता, वाट पाहता, प्रार्थना करता, वाट पाहता. आपण परमेश्वराचं वचन विश्वासाने आणि संयमाने ग्रहण करतो आणि आपल्या आयुष्याच्या कोड्यात असे भरपूर तुकडे असतात. पण सगळं काही चांगल्यासाठी घडतं. तुमच्या आयुष्यात सध्या जे काही चाललंय त्यासाठी देवावर जर तुम्ही विश्वास ठेवला तर काही असो, त्यातून चांगलंच होईल, त्यातून चांगलंच घडेल. पण ते तोवर होणार नाही जोवर सगळं एकत्र येणार नाही, ज्याची कल्पना तुम्हालाही नसेल कदाचित. जॉय स्मायर मिनिस्ट्रीज करता तुम्ही खूप मौल्यवान आहात. आम्हाला तुमचं कौतुक आहे आणि जगभरामध्ये हे सेवा कार्य शक्य करण्याकरता आम्ही आमच्या मित्रांचे आणि पार्टनर्सचे आभारी आहोत. आम्ही एकत्रितपणे भुकेल्यांना खाऊ घालतो, गरिबांना वस्त्र देतो आणि राष्ट्रांना सुवार्ता सांगतो. तुमच्या प्रार्थनेच्या विनंती करता आमच्याविषयी आणखी माहिती मिळवा. जॉयसच्या कॉन्फरन्सच्या तारखा पहा आणि ख्रिस्ताची प्रीती जगभरामध्ये पसरवण्याकरता आमचे सहभागी व्हा. याचा सर्व खर्च जॉय स्मायर मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार करत आहेत.